मित्रांनो, सकाळीच लवकर आवरून आपण निघालो होतो आता नदीवरती जायचं कारण असं होतं की काल भरपूर पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे गंगाला देखील पूर आला होता. पूर आल्यामुळे ना आपल्या मोटरी नदीमध्ये बुडायला लागल्या होत्या. म्हणलं चला आता लवकर सकाळी जाऊन आपण मोटरी काढून आणू. तिथे गेलो ना मित्रांनो, ते वल्ल्यामुळे ना इथून काय ट्रॅक्टर पुढे जात नव्हतं. मग आपण ना पायीच निघालो. म्हणलं एकदा मोटरी बघू. आम्ही मोटरी जवळ गेलो ना तोपर्यंत ना पाणी भरपूर आलेलं होतं आणि आपल्या मोटरी देखील पाण्यामध्ये थोड्याशा बुडालेल्या होत्या. परंतु मोटरी वरतून दिसत होते, त्याच्यामुळे म्हणलं आता ना या पाईप खोलून लगेच काढून नेऊ. मग काय मी झटपट पाईप खोलले आणि आपल्या मोटरी थोड्याशा बाजूला घेतल्या. मग त्याच्याबरोबर वायर केबल सगळं घेतलं, कारण आता मोटरी घरी न्यायच्या होत्या. आणि मित्रांनो, जेवढा वेळ चालला होता तेवढंच पाणी पण वाढत होतं. दर 15-20 मिनिटाला पाणी वाढत होतं. आणि मग काय झटपट आपण मोटरी बाहेर घेतल्या आणि मग बैलगाड्या येत जात होत्या. मग आपण ट्रॅक्टर आणला आणि मोटरी त्यावरती चढवल्या आणि निघालो होतो मित्रांनो आता घराच्या दिशेने. परंतु मित्रांनो, या बाकीच्या मोटरी ना बैलगाडीत काढायचं काम चालू होतं. परंतु बैलगाडीची चक्री भरपूर खोल झालेली होती आणि बैलगाडीला गाडीपेक्षा या मातीचं वजन जादा झाले असल्यामुळे ना ती काय वरती चालत नव्हती. मग काय आपण ट्रॅक्टरने थोडस तिला धक्का देऊन बैलगाडीला ना रस्त्याला लावून दिलं आणि आपण निघालो होतो मित्रांनो आता घराच्या दिशेने. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड. आणि मित्रांनो, आपण घरी मटेरियल ठेवलं आणि मोटरी ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये घेऊन निघालो होतो आता नेवाशाला. कारण मोटरीमध्ये पाणी गेल्यामुळे ना त्यांना थोडीशी सर्व्हिसिंगची गरज होती. ते घेऊन आपण निघालो होतो मित्रांनो आता नेवाशामध्ये. आणि मित्रांनो, आता पावसाचं वातावरण असल्यामुळे आता नेवाशामध्ये थोडीशी गर्दी कमी होती. त्याच्यामुळे आपण झटपट आता ना मोटरी घेऊन आलो होतो आमचे भाऊबंद गायकवाड पाटील यांच्या दुकानामध्ये. तिथे गेलो ना मित्रांनो, तर पावसाला भरपूर अशी सुरुवात झाली होती. मग आपण झटपट त्यांच्या पडीमध्ये ट्रॅक्टर लावला आणि मोटरी ना खाली काढून घेतल्या. तर मित्रांनो, जर खात्रीशीर काम करायचं असेल तर आमच्या बंधूच्या दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्या बरं का. आणि मित्रांनो, आपण ना मोटरी तिथं सोडल्या आणि ट्रॅक्टर धुवायला लावला. तेवढेच साहेब आले होते. साहेब म्हणे चला आता आपण जाऊ म्हणे कुत्रा आणायला भेंड्याला. मग काय मित्रांनो, आपण तिथं निघालो होतो आता भेंड्याला जाण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपण बघितलं ना, तर यांच्याकडे भरपूर असे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे होते बरं का. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे कुत्रे होते. कुत्र्यांचा आवाज बघून ना आपण सगळ्यात शेवट गेलो. म्हणलं एकदा पुढे जायला नको, काय कुत्र्याला बेकार दिसते. जर एखादी कुत्र्याने तोडलं तर आपल्याला मोकार इंजेक्शन घ्यावं लागते. त्याच्यामुळे मग काय पुढे गेल्यानंतर साहेब म्हणे अरे सगळे जाळीत बांधलेले म्हणे, काय घेऊ नको. मित्रांनो, हा बघितला ना, हा व्हीलर होता. म्हणलं याला का म्हणे जाळीत घातला. ते म्हणे ते वाघ आहे म्हणे, ते जाळीत नसतो म्हणे. म्हणलं याला चांगली साखळी लावली का. ते म्हणे सगळ्याला म्हणे तुम्ही काय घाबरू नका. आणि हो मित्रांनो, हे बारीक पिल्लू आम्हाला बघून अतिशय आनंदित झालं. त्याला वाटलं आम्ही त्याला नेणार आहे, परंतु आम्हाला तर हे बारीक न्यायचं होतं डॉबरमॅन. आणि ते पिल्लू देखील मोठ्या कुत्र्या बरोबर अतिशय आनंदाने बसलेलं होतं. आणि मग काय आपण त्याला बघायला गेलो ना, तर हे सगळे कुत्रे भोकायला लागले. ते म्हणे त्याला नेऊ नका. म्हणलं भाऊ आम्ही त्याला इकत नेणार आहे, तसं काय नेत नाही. मग ते म्हणाले चला जाऊ द्या. त्यांनी आपल्याला त्या पिल्लाबद्दल थोडीशी माहिती सांगितली. आपण ती माहिती ऐकली आणि मग काय त्यांना म्हणलं द्या भाऊ आता आमचं कुत्रा आम्हाला जायचंय, पावसाचं वातावरण झालं. आणि मग लगेच त्यांनी ना कुत्र्याला साखळी लावली आणि आपल्या ताब्यात दिलं. ते घेऊन निघालो मित्रांनो आपण घराच्या दिशेने. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या द नेवास्कर